नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सो काल झालं आमचं दर्शन, सगळं व्यवस्थित. आता चाललो आहे मुंबईला परत. नेक्स्ट डे झाला आहे मंडे. दुपार झाली ऑलरेडी. सो आता निघू इथून आणि नाशिकला स्टे करू, कारण रात्री पुढे कसारा घाटातून अवॉइड करायचं आहे. सो पोचू 11पर्यंत आपण नाशिकला. सो स्टे ट्यून इन दिस जर्नी. सो रेडी आहोत आणि तो निघाला आहे आणि हे आमचं हॉटेल इकडे आम्ही थांबलेलो. नाईस हॉटेल, रिजनेबल, छान होतं. तर आम्ही आता लागलो आहोत हायवेला. उज्जैन टू नाशिक आम्हाला पोचायचं आहे. रात्रीपर्यंत पोचू. तर दुपारनंतरच निघालं, कारण की थोडा एक दीड तासातच ऊन कमी व्हायला लागेल, त्यामुळे उन्हाचा एवढा त्रास होणार नाही. सो या प्लॅनिंगमुळे आम्ही निघालो आहेत. सो जास्त काही शूट नाही केलं आहे. तर ही जर्नी एन्जॉय करा. आणि मध्ये आम्ही जास्त पण नाही थांबलेलो. मध्ये थांबलेलो तिकडे मी थोडंफार रेकॉर्ड केलं आहे, बाकी जास्त काही केलं नाही आहे. आणि वाटेत ना आम्हाला आपली सप्तशृंगी वणी देवी आहे ना, तिकडे रात्री भाविक जे चालत जातात धुळे ते वणीच्या डोंगरावर चढत, तर भरपूर भाविक आपल्याला रस्त्यात दिसलेले खूप होते. म्हणजे जवळजवळ एक 10,000च्या वर तरी असतील. म्हणजे पूर्ण हायवे आम्हाला सगळे त्यांची पालखी आणि सगळे भाविक चालत जात होते. तर ते सगळं सुद्धा आपल्याला हायवेला दिसते. त्यामुळे पण थोडासा आम्हाला लेट झाला, कारण की हायवे तर पूर्ण त्या सगळी माणसं होती, त्याच्यामुळेच पूर्ण हायवे भरले आणि अर्धाच भाग आपल्याला ड्राईव्हसाठी होता. सो ते सुद्धा मी थोडंफार शूट केलं आहे. सो ते सगळं नक्की बघा. आणि रात्री आम्ही पंचवटीला पोचतो. सो स्टे ट्यून एंडपर्यंत. ट्रॅफिक लागला इकडे ना, महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवेला. रॉंग साईडला चालता बघा, एवढा पूर्ण ट्रॅफिक आहे त्या साईडला. माहीत नाही कशामुळे, पुढे जाऊन कळेल. त्या साईडला रस्त्याचं काम चालू आहे म्हणून ट्रॅफिक जाम. सो या साईडने गाड्या वगैरे थांबले एकाच साईडने. तर आम्ही पोचलो आहे धुळ्याला आणि जेवायला थांबलो. गारवा म्हणून हॉटेल आहे, व्हेज.
सो 12:30 वाजल्यात आम्हाला नाशिक पंचवटीला पोचायला. सो जेवून घेऊ म्हटलं आणि आलो. थोडं दमायला झालं आहे ना, 2:45ला निघालो. म्हणजे ऊन एवढं जास्त लागलं नाही आम्हाला. लागलं स्टार्टिंगला, पण नंतर जसं संध्याकाळ होत गेली तसं कमी कमी होऊन जेवढा त्रास झाला नाही. सो बरोबर मॅनेज केलं बरोबर टाईम, परफेक्ट टाईम मॅनेजमेंट. कधी निघायचं कधी काय. मी कोथिंबीर वडी ऑर्डर केली. ह्याच्या आधी पापड फ्राय होतं. मस्त आहे, काहीतरी वेगळं दिसतं एकदम. रेग्युलर कोथिंबीर वडीसारखं नाही दिसतं ना बरोबर. ते आम्ही स्पेशल शेवभाजी मागवली आहे. तर बघा धुळे पोचलो आहे. धुळे म्हणजे क्रॉस केले आहे आम्ही. तर इथूनच आपल्याला भाविकांची जी रात्रीची जी पालखी आहे, चालत जातात भाविक धुळे ते सप्तशृंगी वणी, हे इथून सुरुवात झालेलं. सो भरपूर साऱ्या गाड्या, त्यांचं सामान त्यात होतं आणि ते पायी पायी जात होते. आणि स्त्रियांची संख्या पण ह्याच्यात बरोबरीनेच होती. जेवढे पुरुष तेवढ्याच स्त्रियासुद्धा होत्या. आणि इकडच्या काही नगरसेवकांनी किंवा आमदारांनी पण ह्यांच्यासाठी खूप छान सोय केलेल्या. उसाचा रसाची गाडी, म्हणजे एवढ्या सगळ्या भाविकांसाठी बिस्किटं पाणी ते सगळं होतं. तर खूप छान सोय होती. आणि बघा अशा प्रकारे इथे भाविक आराम करत करत सुद्धा पुढे जात होते. रस्त्याच्या कडेला पण काही भाविक आपल्याला आराम करताना दिसते. आणि बघा सगळं पायी. अशीच आपली शिर्डीची पालखीसुद्धा असावी, ती कधी पाहिली नाही मी, तर ही पहिल्यांदाच असं बघितलेलं. आणि गाणी वगैरे पण चालू होती संपूर्णच्या जर्नीमध्ये. तर छान वाटलं हे. तर इथून बघा आता आपल्याला रस्ता पूर्ण हायवे मोकळा मिळाला आहे. आणि काही तासात आपण पोचतो आहे पंचवटीला. तिकडे स्टे होता, कारण रात्रीचा आम्हाला कसारा घाट स्टे नाही करायचा होता. तर रात्री आम्ही पोहोचलो हॉटेलवरती. आणि बघा इथे नेक्स्ट डेसुद्धा झाला आहे. रात्री काहीच शूट नाही करता आलं, कारण की खूप लेट झालेला. वन्स अगेन गुड मॉर्निंग. सो नाशिक पंचवटीला आहोत. तर अनप्लॅन होतं हे. आता त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला जायचं आहे. सो आमची लाईनी 3 ज्योतिर्लिंग कंप्लीट होणार आहेत. हे प्लॅनमध्ये नव्हतंच, पण नाशिकला स्टे करायचा होता. आणि म्हणून पंचवटी जिथे मंदिर आहे त्र्यंबकेश्वराचं, तर तिकडेच आम्ही स्टे केला. तर मग इकडनं 20 किलोमीटर आहे फक्त. तर म्हणजे आलोच आहे तिथपर्यंत, तर करून जाऊयात. सो असं प्लॅन केला आहे गौरवने. सो बघूया आता वाजले आहेत 9:05 झालेत. सो निघू पटकन आणि स्टे ट्यून. तर आम्ही निघालो आता हॉटेलवरून. आता झालं त्र्यंबकेश्वरला. बॅग वगैरे आपण माउंट केले आहेत. माझ्या मागे त्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केलेला. तर इथे आम्ही स्टे केलेला. चलो इथून आता काही अंतरावरच आपलं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. तर आपण इथे आत एंटर केलेलं आहे आणि काही वेळात आपण पोहोचू. मंदिराच्या आवारातच बाहेर मोठा गेट तुम्हाला पुढे दिसेल. आणि इकडे अजून पण बघण्यासारखं खूप काही होतं, पण तेवढा आमच्याकडे वेळ नव्हता. असं म्हणून त्र्यंबकेश्वर आम्ही केलं आणि 3 ज्योतिर्लिंग आमची लाईनीच झाली. सो ह्याचं खूप मोठं समाधान आहे. ओंकारेश्वर, उज्जैन, महाकाल आणि आता त्र्यंबकेश्वर. सो 3 ज्योतिर्लिंग केलेलं खूप चांगलं आणि ते आमचं अनप्लॅनली झालं. आता बघा आता आपण इथे एंटर करतो आहे आपल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात. बाहेर मोठा गेट होता, तुम्ही पाहिला असेल. तर आता आपण इथे पुढे बाईकचं वगैरे बघूया कुठे काय पार्क करायचं, कसं काय करायचं. तर स्टे ट्यून व्हिडिओमध्ये. बॅग आणि हेल्मेट इकडे लॉकरमध्ये ठेवून दिले आहेत. आता इथे बाईक पार्क करायला चाललो आहे. आम्ही बॅग काढले, तिकडे चपला पण शूज पण काढले आणि थोडंसं लांब आहे आणि थोडं ऊन आहे, फुल चटका लागणार आहे. इकडे पण आपलं अनवाणी झालं ना, दोन्ही आमचे जे झालेले ना, चप्पल नव्हती घातलेली. सो इकडे पण तसंच झालं आहे. थोडंसं का होईना अंतर आम्ही अनवाणी गेलो आहे दर्शनाला. कडकती धडकती धूप, बापरे.
पण एक असतं ना आपल्याकडे 1 तास. अच्छा. पहिल्यांदा बघते असं द्राक्ष. पंचमुखी बजरंगबलीचे. पंचमुखी. अरे वा, आज मंगळवार. गौरव पंचमुखी. पंचमुखी मिळालं हनुमानाचं. झालंय आमचं दर्शन. मंदिराचा बाहेरचा परिसर मिळाली आम्हाला इथे. हालत चला अजून बाहेर आहेत फोटो काढायचं. तर आम्ही आता जेवायला थांबलो आहे. इकडे जवळच आहे त्र्यंबकेश्वरच्या पुढे थोडंसं. जेवण म्हणजे डायरेक्ट मुंबई 4 तासांवर आहे. 5 वाजता पोहोचू. तर आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे त्र्यंबकेश्वर ते मुंबई. तर यामधल्या रस्त्याने आम्ही जातो आहोत आणि पुढे आपण हायवेला भेटू. तर त्या हायवेला ना आम्ही द्राक्ष घेतली नाशिकची. जेव्हा आम्ही येत होतो ना तेव्हा खूप सारी दुकानं होती आमच्या लेफ्ट हँड साईडला आणि भरपूर असे द्राक्ष मोठे वेगवेगळ्या कलरचे जे रेड असतात, ग्रीन आणि ब्लॅक. तर आम्हाला डाऊट होता की आता जाताना आम्हाला दिसणार की नाही, कारण की हा वेगळा रूट होता. सो हायवेला टच होऊ तेव्हा आपल्याला कळेल की मिळालं की नाही, पण आम्हाला मिळाले. सो ते सुद्धा बघा. आणि हा रस्ता एकदम छान होता, मस्त वाटला मधल्या रस्त्याने गावातून. द्राक्ष घेतली नाशिकची फेमस त्यांच्याकडनं. चलो अभी घर पे. चला घरी. तर मधलं काही शूट केलं नाही. आपण आता मुंबईत पोहोचू काही मिनटातच, म्हणजे ऑलमोस्ट पोचलो आहे ठाण्याच्या जवळ. तर बघा मुंबईत पोचलो आहे आम्ही आणि थोड्याच मिनटात आम्ही फायनली. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. तुम्हाला आपली जर्नी आणि हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कळवा. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे प्रागा.